मोठ्या ताई किती बोलणं, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असतो. त्या काय बोलतात त्याला फार महत्व नाही. मोठ्या ताई किती बोलणं. 2.5 वर्ष होते सरकारमध्ये, काय केलं. आणि त्याच्यामुळे कसं आहे, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असतो. ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला सगळं विसरून जातात. विरोधात आल्यावर त्यांना सगळं आठवतं की किती महागाई झाली, किती काय झालंय. आज 25 कोटी BPLच्या लोकांना म्हणजे दारिद्र्य रेषेबाहेर काढायचं काम देशातल्या 25 कोटी जनतेला हे आज मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 11 नंबरवरती काँग्रेसने ठेवलेला भारत हा 5 नंबरवर आणायचं काम मोदीजींनी केलं आहे. कित्येक योजना आणल्या आहेत. त्या योजनांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली. आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचं वारं आहे, विकासाचं वारं आहे. त्या काय बोलतात त्याला फार महत्त्व नाही, पण त्यांची परिस्थिती बघून मात्र मला खूपच हसायला येते. म्हणजे ते ताटली घेऊन जात आहेत, उभी राग पटकन टिळे लावगं, इकडे जा तिकडे जा, फोटो काढा. म्हणजे असं वाईट वाटतं मला ते बघून. हे राज्याच्या मोठ्या ताई आहेत ना त्या. असं डेव्हलपमेंटची कामं ताईंनी केली असती. गाडीमध्ये कुणाला तरी बसवायचं, लगेच तिचा रील काढून घ्यायचा, त्याचा रील काढून घ्यायचा, तो लगेच इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा, खाली लिहायचं ताई माझ्या हक्काची. हे हक्काचं काम त्यांनी केलेलं आहे. बाकी ही जी बारामतीमध्ये डेव्हलपमेंट दिसते, जर तुम्ही त्या म्हणतात ना माझा कार्य अहवाल बघा, तो कार्य अहवाल बघितला तर असं दिसेल ते अजितदादाचंच काम आहे सगळं. आणि त्याच्यामुळे नक्की कार्य अहवाल कोणाचा आहे आणि त्यांच्या काय स्टेटमेंट येत आहेत त्या मी पाहिल्या आहेत. आणि काय झालं, योगायोगाने मी काम केलेली कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांना मी फार चांगली ओळखते. हे पण मला सांगायचं. त्या तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी, हे तर एकदम आपण जे बघतोय आता त्यांच्या एक व्हिडिओज बघून मला हसायलाही येतं आणि मला वाईटही वाटतं. पण त्यांची जी आता सध्याची ती धावपळ मी पाहतेय किंवा त्यांचं एक मानसिक संतुलन ढासळलेलं मी पाहतेय, यावरनं मला हसायला येतं. या त्याच मोठ्या ताई आहेत.